बोत्रे यांना 300 रुपयाचं पारितोषिक ऑनलाईन पाठवलेलं आहे मॅच विजय करून दिल्याबद्दल. मॅच चालू करा लगेच. मॅचला सुरुवात होते. सेकंड सेमीफायनलला पहिलाच बॉल अगदी हाफ ट्रॅकर चेंडू ऑफ स्टिकच्या भरपूर बाहेर होता. पंचांचा इशारा व्हाईट बॉल मात्र जरूर येतोय. अवांतर धावसंख्येने मात्र षटकाची सुरुवात केली आहे आणि सेकंड सेमीफायनल या ठिकाणी सुरुवात होताना पहिला बॉल व्हाईट बॉल हाताळलाय आणि पुढचा बॉल अकुटाप्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्हचा प्रयत्न क्षेत्ररक्षक अर्जुन आहे. एकच धाव सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरसवतोय. आणि इथे विकेटचं पतन, महत्वाची विकेट, अगदी कॉट बिहाइंड द विकेट. रोहनला माघारी जावं लागतंय. ठेवून दे खाली पाहिजे तिथे. घाल की अगदी अप्रतिम मॅच पाहायला मिळते. सेकंड सेमीफायनल एका बाजूला आई मळाई देवी कुसुडन त्याच्या विरोधामध्ये विठलाई शिवछावा स्पोर्ट्स सनबूर संघ. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय घेतला होता कुसरूड संघाने. बॅटिंगसाठी सनबूरला आमंत्रित केले आहे. एक महत्वाची विकेट मात्र माघारी धाडली आहे सूरजने. पुढचा बॉल पप्पू आलाय आता इनेट नंबर 3 मध्ये दाखल होत असताना मात्र पाहायला मिळतोय. टप्प्याचा बॉल होता. बॅटला ब्रश होऊन चेंडू चाललाय घोषंगी क्षेत्रामध्ये. तिथे एक धाव मात्र प्राप्त होईल. सेकंड सेमीफायनल मात्र पाहायला मिळते. पुन्हा टाकावं लागेल. रनअप मध्ये थोडासा अडथळा आलाय आणि पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी स्ट्राईक वरती. सूरज स्ट्रायकरला मात्र पाहायला मिळत आहेत. बॅटला ब्रश झालाय. तिथे विकेटची संधी आणि फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ अटेम्प्ट. रोहित जाधव सुनील आळेकर साहेबांचा शुभ असते. तेव्हा VCC सनबूर संघाची मॅन ऑफ द मॅच राहिली होती मगाशी. आणि त्याचबरोबर उदवणे संघाचा आकाश आपला देखील प्लेअर ऑफ द मॅचचा किताब राहिला होता. फटका फसलाय. यावेळेस कॅच महत्वाची आहे. तोच क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा आणखीन एक विकेट. छोटा पॅकेट बडा धमाका रोहित होता आणि रोहितने कॅच पकडली आहे. चिन्या उर्फ चिन्या या नावाने चर्चेत असणारा हा क्षेत्ररक्षक अप्रतिम कॅच पकडली आहे. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद होत आहेत. नॉर्थ सेकंडला शिवा जाधव बॉस अजूनही उभा आहे. परंतु आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती मात्र गोलंदाज सूरजला बघतोय.
आला बहुतेक. हे जरा प्रीतम आहे ना, प्रीतम आहे ना? प्रीतम नाही रे बाबा. परेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इनसाइड आउट थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे अडवण्याचा प्रयत्न चांगला पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. सन्मान्य आदरणीय राकेशजी माटेकर साहेबांच्या शुभ हस्ते अमित बोत्रे यांना 151 रुपयाचं पारितोषिक मगाशी जी खेळी केली त्या खेळीसाठी मात्र 151 रुपयाचं पारितोषिक आलंय. ते पारितोषिक आपण स्वीकारायचं आहे. आता पहिलं षटक समाप्त झालंय. जाऊया मॅचच्या दिशेने. जिथे आपण पाहायला गेलं तर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 5 या धावसंख्येवरती. 3 विकेट आतापर्यंत गमावल्या आहेत सनबूर संघाने. परंतु आता अंतिमचं षटक स्लॉगिंग षटक मात्र पाहावं लागेल. अजय आलाय गोल स्ट्राईकवरती. स्ट्रायकेटला शिवा जाधव बॉसवरती नजर आहेत. आज दिवसभर बॅट चाललेली नाहीये. या मॅचमध्ये बॅट चालणं कुठेतरी महत्वाचं असेल आणि एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न सनबूर संघाचा नक्कीच असेल. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 5 धावा धावफलकावरती लागल्यात. अंतिमचं षटक आहे. शेवटचे 6 बॉल पहिल्या डाबातले. अजय कुंभार पहिला बॉल, पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागे चाललाय, हुक केलाय बॉलला आणि पाठीमागे डिक्लेअर स्वरूपाची एक धाव मात्र नक्कीच येईल. मोठ्या फटक्यासाठी जरूर प्रयत्न होतोय. प्रयत्नांना यश मिळत नाहीये. फक्त एक धाव आली आहे. अगदी पहिल्या बॉलवरती सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळाली. आज संपूर्ण या मैदानामध्ये प्रेक्षकांची अहोलाट गर्दी मात्र नक्कीच पाहायला मिळते. प्रेक्षकांची गर्दी आणि गर्दी पाहायला मिळते. जिवाळा चषक आणि जीव लावणारा हा चषक. ओहो, शॉर्टम पूल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. बॉल हवेत आहे. कॅचचा कॉल आणि अप्रतिम असा झेल पकडलाय. उंची जास्त, लांबी कमी मिळाली आणि तिथे विकेटची हमी मात्र नक्कीच गोलंदाज अजय कुंभारला मात्र मिळाली. महत्वाची विकेट होती आणि तिथे शिवा जाधव बॉस यांना एलिव्हेशन प्राप्त झालं नाहीये. गती परिवर्तन केलं. त्यांना माहिती आहे मोठ्या फटक्यासाठी जरूर जाणार आणि त्याचमुळे मात्र गती काढून घेतली. शॉर्ट बॉल हाताळला. पूल करण्याचा प्रयत्न होता. डीपमध्ये चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली शैलेशच्या माध्यमातून. प्रीतम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. टीमची धावसंख्या 6. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. मोठा फटका येणं कुठेतरी महत्वाचं असेल परंतु यावेळेस अगदी बीट करून पाठीमागे चाललाय. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव मात्र जरूर येईल. सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळते. टीमच्या खात्यामध्ये एक धाव नक्कीच ऍड होते. मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय. 7-7 ऑन स्कोर कार्ड. इनसाइड आउट थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय. क्षेत्ररक्षक आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून वेगाने येतो बॉल. परत दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट झाल्यात. तिसरीचा प्रयत्न इथे होणार नाहीये. 2 धावांवरती मानलंय समाधान. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 9 या धावसंख्येवरती. आता शेवटचे बॉल शिल्लक आहे 2. 2 बॉलवरती किती धावा येतील? परत एक वेळा बॉल पाठीमागे चाललाय. गोशांकी क्षेत्रामध्ये एकच धाव. अंतिमचा बॉल आहे. शेवटचा चेंडू. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 10 या धावसंख्येवरती. 10 ऑन स्कोर कार्ड. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका आला तर 16 धाबांचं टार्गेट सेट होऊ शकतं. परंतु इथून डॉट बॉल आला तर फक्त 10 धावा असतील. लोअर फुल टॉस बॉल होता. त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. कॅचचा कॉल आणि शेवटच्या बॉलवरती घेतली विकेट आणि टार्गेट सेट केलंय 11 धाबांचं. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. 11 धाबांचं टार्गेट सेट केलंय टीम सनबूर संघाने कुसरून विरोधात. जास्त वेळ न घेता टीम सनबूर संघ लगेच फिल्डिंग लावून घ्या आणि मॅचला लगेच सुरुवात करा. आणि कुसरू टीम आपल्याला देखील विनंती असेल की आपण लगेच बॅट्समन पाठवायचे आहेत. त्यानंतर फायनल आहे. मेगा फायनल. सनबूर टीम थोडंसं फास्ट घ्या आणि आयोजक टीम अंपायरला पाणी पुरवायचं आहे.
चैतू गाणं लाव, चैतू गाणं लाव बर्थडेचं. ज्यांच्या माध्यमातून आपण आज आयोजन आणि नियोजन बघतोय, कुमारजी निलेश मोहिते यांचा आज वाढदिवस आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून मात्र ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा वाढदिवस या ठिकाणी आपल्या टॉस का बॉस या मंचावरती मात्र सेलिब्रेट केला जातोय. आजचे उत्सव मूर्ती सन्माननीय आदरणीय कुमार निलेशजी मोहिते आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मात्र ही क्रीडा स्पर्धा. पहिलाच बॉल ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न झालाय, डीपमध्ये फिल्डर आहे, एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चल बिचल मात्र पाहायला मिळाली आणि तिथे 2 धावा पहिल्या बॉलवरती मात्र कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. पैसे पडलं पैसे सुटते. टप्प्याचा बॉल ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न मात्र झालाय. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, फेकी केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव अगदी वेगाने कंप्लीट होते. 2 धावा आल्या, दोन्ही बॉलवरती डबल रन्स मात्र पाहायला मिळालेत आणि या 2 धावेने मात्र धाव फलक जाऊन पोहोचले 4 या धावसंख्येवरती. सुरुवात तर चांगली झाली आहे, परंतु विकेटच्या शोधामध्ये आहेत. विकेट कुठेतरी येणं महत्वाचं असेल. 10 धावांचं 11 धावांचं टार्गेट सेट करत असताना मात्र पाहायला मिळाली टीम सनबूर संघ. शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, कॅचचा कॉल, कॅच महत्वाची आणि कॅच इथे ड्रॉप. ओ माय गॉड, काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये आणि प्रत्येक क्षेत्ररक्षकाने डोक्याला हात लावलेत. ही कॅच महत्वाची होती, बरोबर टप्पा बॉस यांनी हाताळला होता. जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्नांना यश मात्र प्राप्त झालं नाहीये. क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली आणि तो झेल धरतीला दान झाला. परत एक वेळेला पंचांकडे अपील केली आहे आणि या अपीलमध्ये उत्साह पाहायला मिळाला. कॉट बिहाइंड विकेट, फलंदाज बाद. आठ बॉल 6 धावांची गरज आहे असूनही 8 चेंडू 6 थोडंसं अवघड आव्हान होत चाललंय. लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु या लो स्कोरिंग मॅच मध्ये अवघड करण्याचा प्रयत्न शिवा जाधव बॉसच्या माध्यमातून झालाय, परंतु या 2 बॉलवरती मात्र पाहावं लागेल किती धावा येतील हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. अनेक मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते, कारण खूप सारी चांगली क्रीडा स्पर्धा सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक जण या स्पर्धेची वाट बघत असतो, ती क्रीडा स्पर्धा अर्थात जिव्हाळा चषक. सर्वांच्या जिव्हाळ्याची ही क्रीडा स्पर्धा. पुढचा बॉल प्रत्येक वेळेला आपण हा बॉल पाहायला गेला तर चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय, एकच धाव मात्र येतोय. चांगलं षटक तिथे शिवा जाधव बॉस यांच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळालं. मोठ्या फटक्याचे सातत्याने प्रयत्न होत असताना मात्र पाहायला मिळाले, परंतु कुठेतरी मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय. तिथे फक्त 1 धाव आली आणि एका धावेने मात्र टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजे
6 या धावसंख्येवरती. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, परंतु आता क्षेत्ररक्षकाने कुठलीही चुकी केली नाहीये आणि बरोबर 30 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट स्क्वेअर लेगला अगदी जबरदस्त कॅच पकडली. आता येणारे 6 बॉल आणि 5 धावांची गरज. 6 चेंडू 5. आता अंतिमचं महत्वाचं जबाबदारीचे षटक कोण हाताळेल? मागील मॅचचाच आपण जर पाहिलं तर तिसरी मॅच कुसरूड टीमची अशीच पाहायला मिळाली होती. 6 चेंडू 5 ची गरज होती, परंतु आता याही सामन्यामध्ये अशाच पद्धतीचं चित्र मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये ज्या गोलंदाजावरती जबाबदारी दिली आहे, महत्त्वाचं षटक ज्याला हाताळण्यासाठी बोलवलंय, ज्याच्या नावात जय आहे, तो संघाला आपला विजयी करून देईल का हे मात्र पाहायचं आहे. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय. अपील केली आहे, अपीलमध्ये उत्साह पाहायला मिळाला. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी. 5 बॉल 5 अशी मॅच आली आहे. सामना रंगत चाललाय. अतितटीचा सामना. 5 चेंडू 5. वॉट अ मॅच. फटका फसलाय. बॉल हवेत आहे. अडवण्याचा प्रयत्न होईल का? अडवलाय बॉल. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न सुरू आहे. 2 धावा कंप्लीट होतील का? आणि तिथे 2 धावा कंप्लीट झाल्यात. या बॉलवरती चपळाईने 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय फलंदाजाला. 2 धावा आल्या. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 8. या धावसंख्येवरती आता 4 चेंडू 3 ची गरज. 4 बॉल 3. वॉट अ मॅच. बॅटला ब्रश झालाय आणि तिथे कोशांकी क्षेत्रामध्ये 1 धाव. बरोबर वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर टाकला होता. त्याला माहिती आहे तिथे मोठ्या फटक्यासाठी जाणार आणि त्याचमुळे यॉर्करचा प्रयत्न, वाईड यॉर्कर हाताळलाय. परंतु विकेट किपरच्या हातून बॉल निसटला आणि घोषांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. आता येणारे 3 बॉल आणि 2 धावांची गरज. चांगला बॉल इथे हाताळलाय. आलाय हा डॉट बॉल. वळण घेतोय हा बॉल. अप्रतिम मॅच. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. काय सामना रंगलाय. सेमी फायनल कशी असावी तर अशी असावी. एका बाजूला कुसरूड संघ, दुसऱ्या बाजूला सनबूर संघ. परंतु कोणता संघ फायनलची तिकीट मिळवेल हे मात्र पाहायचंय. स्पीडअप घ्या थोडंसं मित्रांनो. 2 बॉल 2 धावांची गरज आहे. हा बॉल भरपूर महत्वाचा आहे. या बॉलवरती संपूर्ण चित्र असेल. ज्याच्या नावात जय आहे तो विजय मिळवून देईल का हे मात्र पाहायचं आहे. परंतु समोर बॅटर. 2 चेंडू 2. टप्प्याचा बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. दुसरी धाव कंप्लीट होईल का? बॉस आहेत. फेकी केली आहे. विकेट किपर एंडकडे थ्रो केलाय. दुसरी धाव कंप्लीट झाली आहे का? रन आउट झालाय. विकेट किपर एंडकडे बरोबर थ्रो केलाय आणि रनआउट झालाय. आता कहाणी में ट्विस्ट. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. कुठेही जाऊ नका. मॅच संपलेली नाहीये. हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना मात्र पाहायला मिळतोय. आता समीकरण पाहायला मिळते. 1 बॉल 1 धावेची गरज. वॉट अ मॅच. कुठे होती मॅच, कुठे नेऊन ठेवली आहे मॅच. आणि ज्या वेळी लो स्कोरिंग मॅच होते ना त्या त्यावेळी अशी परिस्थिती नक्की येते मैदानाच्या आतमध्ये. आणि असं म्हटलं जातं ना, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि इलेक्शनमध्ये एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका रनाला जी हिम्मत असते ती किंमत इथे मैदानाच्या आतमध्ये आता दाखवावी लागेल. 1 बॉल 1 धावेंची गरज. एका बाजूला आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल अक्षय आणि दुसऱ्या बाजूला एक कडवं आव्हान. ज्याच्या नावात जय तो विजय मिळवून देईल का? परंतु अक्षयकडे नजरा वळवल्या जातील टीमच्या. 1 चेंडू 1 धावेची गरज आहे. टप्पा चांगला हाताळावा लागेल. परंतु या टप्प्याला कुठेतरी वळण
थोडंसं स्पीडअप करायचं आहे. हॅलो, फायनलची मॅच अजूनही बाकी आहे. थोडं स्पीडअप घ्या सनवूर टीम. बॉस प्लीज घाई करा थोडीशी. एक बॉल एका धावेची गरज आहे आणि सामना त्वरित सुरू करायचा आहे. पंचांना देखील विनंती असेल मॅच स्पीडअप करा थोडीशी. शेवटचा बॉल आहे. काय सामना रंगलाय. जिव्हाळा चषकातली सेकंड सेमी फायनल. फायनल मध्ये दाखल होणारा कोणता संघ असेल. वॉट अ मॅच, वॉट अ मॅच. एक बॉल एका धावेची गरज. स्वतःला सिद्ध करावं लागेल, परंतु सिद्ध आता कोण करेल. एक चेंडू एक. जय निघालाय. समोर अक्षय आहे. एक बॉल एका धावेची गरज असताना मात्र हा फटका बरोबर गॅप मध्ये खेळलाय आणि एक धाव कंप्लीट केली आहे आणि हा संघ कुसरूड संघ जातोय फायनल मध्ये. आणि टॉस साठी लगेच या. एका ओव्हरची मॅच असेल. बोत्रेवाडी कॅप्टन या टॉस साठी. आणि निलेश मोहिते आणि निवास मोहिते यांच्या शुभ हस्ते मात्र हा टॉस होईल. चला या लगेच.